थोडं थोडं कडेने आणि मग परत घडी व्यवस्थित करून सुगंध असा मस्त येतो हळदीच्या पानातला. आता हे मी ना 20 मिनिट काढून घेतलं आणि या खाण्यासाठी तयार झाले या पानग्या. नमस्कार, आज आपण करतोय हळदीच्या पानातल्या पानग्या. तर आता ह्या श्रावण महिना लागलेला आहे, तर हे श्रावण महिन्यात नाही का आवर्जून करतात. आता माझ्या गच्चीवर आहे ना हळदीच्या पानाचं हे आलं होतं, तर मग त्याचं नाही का मी काढून आणले, धुतले स्वच्छ पानं आणि कात्रीने ना आपल्याला पाहिजे त्या आकारात कट करून घ्यायचे. इतके आता हिरवेगार स्वच्छ धुतलेली हे पानं मी आता हे आकारात आपल्याला पाहिजे त्या कट करून घेते. इतके छान होतात ना हे पानग्या, हेल्दी पण आणि खायला पण एकदम चवदार लागतात. तुम्ही जर माझ्या रेसिपी पाहत असाल, माझ्या रेसिपी आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी अगदी मनापासून करते. तुम्हाला पण सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते. आता आहे ना कढई गरम ठेवली, नारळ आहे ना खोवून घेतला, ओला नारळ 1 वाटी ओला नारळ आणि पाऊण वाटी गूळ घेतला. जर तुम्हाला थोडं जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटीला 1 वाटी गूळ घेतला तरी चालेल. आता हा थोडंसं तूप टाकून आहे ना चांगलं परतून घ्यायचा. थोडंसं परतला की मग त्याच्यात आहे ना असा गूळ टाकला. गूळ आहे ना किसून घेतलाय. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं सारण आणि परतून घ्यायचं व्यवस्थित. परतत आल्यानंतर मग त्याच्यात आहे ना विलायची पूड टाकायची, थोडंसं जायफळ टाकायचं किसून. जायफळाचं आहे ना फ्लेवर एकदम छान येतो त्याच्यात. कोणताही गुळाचा पदार्थ असेल ना त्याच्यात जायफळ टाकलं ना थोडं चांगलंच लागतं. आणि सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सारण आहे ना तयार झालं. थोडंसं आहे ना थंड झालं ना मग ते आकसून येईल, थोडंसं ओलसर दिसत असेल तरी. आता नंतर आता इकडे ना एका पातेल्यात आहे ना मी 1 वाटी पाणी ठेवलं गरम करायला. त्याला आपल्याला ना तांदळाची उकड काढायची आहे, तर त्याच्यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी पाणी घेतलं. हे पाणी ना उकळत ठेवलं, त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं तूप टाकलं आणि पाण्याला उकळी आली ना मग हे 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. एखाद्या तांदळाला थोडं जास्त पण पाणी लागू शकतं, मग तुम्ही 1.5 वाटी पाणी गरम करून घ्या आणि अर्ध वाटी बाजूला काढा. मग लागेल तसं गरज पडली तर त्याच्यात टाकू शकता. आता हे ना मी सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण ठेवून 5-6 मिनिट त्याची उकड काढायची. 5-6 मिनिट वाफवून घ्यायचं चांगलं पीठ. ते झाले 6 मिनिट. त्याच्यानंतर मी झाकण काढलं, चांगली वाफ आलेली आहे. आता हे परातीत काढून घ्यायचं. ते गरम आहे म्हणून आता नाही का मी उलट ह्याने ग्लासने किंवा माझ्याकडे एक छोटी लोटी आहे ना त्याने मी असं हे करून घेतलं, ते स्मॅश करून म्हणजे मिक्स करून घेतलं. आणि मग आता थोडंसं थंड झालं ना मग हाताने चांगलं मळून घ्यायचं पीठ. हे पीठ आहे ना जितकं चांगलं मळू ना तितकं चांगलं व्यवस्थित त्याचं हे होतं. इकडं दुसऱ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवलं, त्याच्यावर चाळणी ठेवली, म्हणजे आपल्याला ह्या पानग्या ह्याच्यात आता उकडून घ्यायच्यात ना, त्याच्यासाठी आपण तयार करू पानग्या तोपर्यंत इकडे पाणी उकळेल. म्हणून आता हे पीठ आहे ना मी चांगलं स्मूथ मळून घेतलं व्यवस्थित. आता हे किती छान मळलं गेले. आता ह्याचे ना
छोटे छोटे पुऱ्या जसं करतो ना आपण तितक्या साईजच्या गोळ्या करून घ्यायचे ह्याचे, आपल्याला पाहिजे त्यानुसार. सगळे एकसारखे होतील म्हणून मी आधी काढून घेतले सगळे गोळे. आणि आता ह्याचे चांगले हातावर घेऊन असे मऊ गोळे करून घ्यायचे. आता हे गोळे तयार झाले. सारण थोडं थंड झालं. आता ह्या केळीच्या पानाला थोडंसं कापून घेतलेलं आहे ना, त्याच्यावर थोडंसं तेल लावलं म्हणजे ते ना चिकटणार नाही. तेल लावून घेतलं आणि हाताला पण थापण्यासाठी थोडंसं तेल लावायचं, नाही तर मग ते हाताने पण थापता नाही येणार, चिकटेल. थोडंसं हे लावून आपल्यानुसार थोडंसं पातळच थापायचं. जास्त जर जाड ठेवलं ना मग ते शिजायला जरा हे होईल, म्हणून थोडंसं पातळ जेवढं थापता येईल तेवढं थापून घ्यायचं. आता ह्याच्यात सारण भरले आणि हे असं मुडपून घेतलं. असं मुडपलं ना ते आपोआप हे होईल. खालचं पण पारी ना ती मुडपली जाईल व्यवस्थित. ते पाणी ना मग दुमडून उकडायला ठेवायचं. अशा प्रकारे ह्या मी सगळ्या करून घेतल्या. हे गोळे सगळे व्यवस्थित असे थापून त्याचे सारण पण 1 चमचा घालायचं आणि जरा अलीकडे पुढच्या साईडला ठेवायचं सारण, म्हणजे नाही का ते हे होईल, व्यवस्थित दबलं जाईल. वरचा भाग आहे ना पुढं येईल, नाही तर मग ते मागं आल्यावर सारण पुढे उघडं पडतं. हे व्यवस्थित आलं ह्याच्यानुसार. आणि मग हे असं व्यवस्थित परत दाबून घ्यायचं थोडं कडेने आणि मग परत घडी व्यवस्थित करून उकडायला ठेवायचं. इतक्या चवदार लागतात ना ह्याच्या. गरम असतानाच तुपाची धार टाकून खायचं ना, एकदम मस्त लागतात. जर तुमच्याकडं जर नसेल हळदीचे पानं तर केळीच्या पानात केलं तरी चालतं. केळीच्या पानातही छान होतात. आता माझ्याकडं आहे म्हणून मग मी हळदीच्या पानात केलं. हळदीच्या पानाचं कसं आहे, त्याचा फ्लेवर आहे ना छान येतो, वास सुगंध असा मस्त येतो हळदीच्या पानातला. आता हे मी ना 20 मिनिट ते 25 मिनिट उकडलं. किती छान उकडले. हे काढून घेतलं आणि खाण्यासाठी तयार झाले या पांग्या.